नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्टमध्ये देखील आपलं स्वागत आहे. तर आजचा हा खास रिपोर्ट आहे आशियातील सर्वात प्रतिष्ठित असलेल्या मॅरेथॉन म्हणजेच टाटा मुंबई मॅरेथॉन बद्दल. तर आशियातील सर्वात प्रतिष्ठित मॅरेथॉन असलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये रविवारी म्हणजेच आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर विक्रमी 60,000 धावपटू स्टार्ट लाईनवर उतरताना दिसतील. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी विशेष लोकलची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेवरून शनिवारी म्हणजेच 18 जानेवारीपासूनच रविवारी मध्यरात्री विरार ते चर्चगेट आणि बोरिवली ते चर्चगेट, त्याचबरोबर चर्चगेट ते वांद्रे अशा 3 विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. तर विरार येथून शनिवारी मध्यरात्री 2:15 विशेष लोकल सुटेल. ही लोकल चर्चगेट इथे पहाटे 3:55 पोहोचेल. त्याचबरोबर बोरिवली येथून शनिवारी मध्यरात्री 3:05 विशेष लोकल सुटेल आणि ती चर्चगेटला पहाटे 4:13 पोहोचेल. चर्चगेट इथून शनिवारी मध्यरात्री 3 वाजता विशेष लोकल सुटेल आणि वांद्रे येथे ती मध्यरात्री 3:34 पोहोचेल. या तिन्ही विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबतील अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे. आंतरराष्ट्रीय इव्हेंटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आतापर्यंत सर्वाधिक अंतर पार केलेला पुरुष ट्रॅक डिस्टन्स धावपटू मो फराह याची या जागतिक ॲथलेटिक्स गोल्ड लेबल रेसच्या आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बॅसिडर म्हणून निवड केल्याची घोषणा टाटा मुंबई मॅरेथॉनचे प्रवर्तक प्रोकॅम इंटरनॅशनल यांनी केली आहे. तर सोमालियन वंशाचा ब्रिटिश धावपटू सर मो फराहने 4 ऑलिम्पिक आणि 6 जागतिक सुवर्ण पदके जिंकली आहेत. ऑलिम्पिक 2015 आणि 2016 मध्ये झालेली आणि जागतिक 2013 आणि 2015 मध्ये झालेली अशा दोन्ही स्पर्धांमध्ये 5,000 मीटर आणि 10,000 मीटर धावणे प्रकारात विजेतेपद राखणारा तो पहिला पुरुष धावपटू आहे. त्यामुळे स्क्वाड्रेपल डबल असे त्याचे वर्णन केले जातं. 41 वर्षीय फरहानने सलग 10 जागतिक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम आपल्या नावे केलाय, ज्याची सुरुवात डेगू येथील 2011 जागतिक स्पर्धेतील 5,000 मीटर सुवर्ण पदकापासून झाली आहे आणि लंडन मधील 2017 या जागतिक स्पर्धेतील 10,000 मीटर सुवर्ण पदकाने त्याची सांगता झाली आहे. नंतरच्या टप्प्यात आघाडी घेण्याच्या आणि सर्व पुनरावृत्तीच्या आव्हानांना तोंड देण्याच्या त्याच्या स्टँड आउट रणनीतीमुळे ट्रॅक डिस्टन्स रनिंग स्पर्धांच्या इतिहासातील काही सर्वात प्रेरक क्षण निर्माण झाले. रोड रनिंगवर आपले लक्ष केंद्रित केल्यानंतर फराहने त्याच वर्षी लंडन मॅरेथॉनमध्ये 3रे स्थान पटकावून 2018 शिकागो मॅरेथॉन जिंकली. 1 तास रन धावण्यासाठीच्या जागतिक स्तरावरही त्याचं नाव आहे. जगातील अव्वल 10 मॅरेथॉनमध्ये स्थान मिळालेल्या आणि USD 3,90,238 इतके बक्षीस असलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा समावेश असेल. एकदा उज्ज्वला माथुर म्हणाले होते की गेल्या 2 दशकांमध्ये टाटा मुंबई मॅरेथॉन एकता आणि लवचिकतेचा दीपस्तंभ बनली आहे, जी समुदायाची भावना आणि मानवी सहनशक्तीचे सामर्थ्य दर्शवते. या प्रवासाचा भाग होण्याचा मान TCSला मिळाला आहे आणि मॅरेथॉनच्या अनुभव वाढवण्यासाठीचा तंत्रज्ञानाचा वापर करून ही भागीदारी सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे. आम्ही 20व्या आवृत्तीची तयारी करत असताना आम्ही धैर्य आणि दृढ निश्चयाच्या असंख्य कथा पाहण्यास उत्सुक आहोत. तर आज धावणे म्हणजेच रनिंग हा सर्वात वेगाने वाढणारा सहभागी खेळ आहे आणि प्रत्येक वर्षी या मॅरेथॉनमध्ये अधिकाधिक नागरिक सहभागी होत आहेत. एलिट मॅरेथॉनमध्ये विक्रमी 11,791 धावपटूंची नोंदणी आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक सहभाग असेल. तर हाफ मॅरेथॉन म्हणजेच 13,771 म्हणजेच 10 किलोमीटरची ही धाव आहे. चॅम्पियन विथ डिसेबिलिटीज मध्ये 1,089 जण असणार आहेत, तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या असणारे 1,894. त्याचबरोबर ड्रीम रन साठी 24,238 तर मोठ्या प्रमाणात ही नोंदणी झाली आहे. मॅरेथॉनच्या व्हर्च्युअल रनसाठी नोंदणी ही बुधवारी म्हणजेच 15 जानेवारीला केली गेली आहे. तर या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया नवीन विशेष भागात. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.